सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्यात आले। राष्ट्रीय अध्यक्षपदाची फेरनिवडणूक घ्या, पक्षातूनच ही मागणी केली गेली आहे। त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष अध्यक्षपदाला आव्हान देण्यात आलेले राष्ट्रीय अध्यक्षपदाची फेरनिवडणूक घ्या अशी मागणी पक्षातूनच करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। तर आक्षेप नेमके काय ते आपण पाहतोय। 26 फेब्रुवारीला झालेली राष्ट्रीय अध्यक्षांची निवड प्रक्रिया पूर्णपणे अवैध आणि बेकायदेशीर आहे। नवीन अध्यक्ष निवडला जाईपर्यंत पक्षाचे सर्व अधिकार राष्ट्रवादी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांकडे होते। पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी कोणत्या अधिकारात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली? बैठकीसाठी तत्कालीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नव्हती। राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुधारित पदाधिकाऱ्यांची निवड रद्द करावी। निष्पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक करून नव्यानं निवडणूक घ्यावी। तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो सध्या जोडलेले आहेत। प्रवीण सर, आपण बघतोय सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून सुरुवातीपासूनच मोठा वादंग निर्माण झाला होता। आता पुन्हा एकदा पक्षातूनच सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्यात आले। आगामी काळात राष्ट्रवादीत यावरून आणखी वादंग पेटण्याची शक्यता आहे का? निश्चितच आहे। ज्यांनी याला आक्षेप घेतलाय ते सच्चिदानंद सिंग जे आहेत ते त्या पक्षाचे राष्ट्रीय सचिव आहेत आणि ते राहतात झारखंडमध्ये पलामू नावाच्या जिल्ह्यामध्ये। खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवारांचा असतानाही त्याची सगळीच पायमुळे जी होती ती महाराष्ट्रातली। या पक्षामध्ये पाटापूट झाली आणि अजित पवारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला। त्याच्यातील जवळपास 85% इतके पदाधिकारी जे आहेत ते महाराष्ट्रातले होते। असं असताना एक सच्चिदानंद नावाचा पदाधिकारी झारखंड मधून याला विरोध करतो, महाराष्ट्रातल्या कोणीही पदाधिकारी त्याला विरोध करत नाही। याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। तर सच्चिदानंद यांच्याविषयी कायमच असं सांगण्यात आलंय की ते दिल्लीमध्ये काम करत असताना त्यांचे आणि प्रफुल्ल पटेल जे कार्याध्यक्ष आहेत पक्षाचे त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते। आणि आपल्याला ठाऊक आहे की सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आलं तेव्हा सर्वात मोठी नाराजी जी होती ती प्रफुल्ल पटेलांची होती। म्हणजे अगदीच अडचणी यायला नको किंवा आपल्या नावाला कोणी विरोध करायला नको म्हणून त्यांनी नावाची सूचना सुनेत्रा पवार यांच्या नावाची सूचना केली पण असेल आणि त्यांची ही निवड झालीही असेल, पण त्याच्यामुळे सर्वात मोठी नाराजी जी होती ती प्रफुल्ल पटेलांचीच होती। पण प्रफुल्ल पटेलांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करून सुनेत्रा पवार जेव्हा अध्यक्ष झाल्या त्यानंतर त्यांनी पक्षामधील जी काही पदाधिकाऱ्यांची जी काही पद्धत आहे काम करण्याची त्याच्याकडे पाहून म्हणजे कौटुंबिक असेल की वैयक्तिक स्तरावर पक्षाला जे राबवलं जात आहे हे पाहिल्यानंतर त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पदाधिकारी पदापासून थोडं दूर ठेवलं आणि कुठल्याही परिस्थितीत कुठलाही निर्णय घेताना निवडणूक आयोगाने ही सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्याशीच चर्चा करावी असा फतवा काढला आणि तसं पत्रही निवडणूक आयोगाला दिलं। या सगळ्या बाबी ज्या होत्या त्या प्रफुल्ल पटेलांसाठी खूप अडचणीच्या होत्या आणि पक्षात एकाकी पडल्याचं ते चिन्ह होतं। या परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवारांनी जर आता विरोध करायचा असेल तर महाराष्ट्रामधून कोणी विरोध करेल अशी काही परिस्थिती आता नाही आणि म्हणून कोणीतरी बाहेरचं बावलं पाहायचं आणि त्याच्या माध्यमातून यात विरोध करायचा हा एक फंडा जो आहे तो साधला गेला आणि याच्यातून सच्चिदानंद सिंग याला पुढे केलं गेलं। आता सच्चिदानंद सिंग यांनी जे काय म्हणणं त्यांचं आहे ते म्हणणं अगदी चुकीचं असं म्हणता येणार नाही। कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये जेव्हा अजित पवार यांचं अकाली निधन झाल्यानंतर पक्षाची धुरा कोणाकडे असेल या संदर्भात चर्चा सुरू झाली आणि आपल्याला कल्पना असेल की फेब्रुवारी महिन्यात अजित पवारांचं निधन झालं आणि आठवड्याभरामध्येच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली गेली। म्हणजे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा कोणाकडे असेल याचा निर्णय हा भावनेच्या आधारे घेण्यात आला। म्हणजे पक्षाचे जे दुसरे कार्याध्यक्ष श्रीवास्तव म्हणून त्यांनी बैठक बोलवली
आणि पदाधिकाऱ्यांच्या निश्चित बैठकीमध्ये प्रवीणजी, त्यामुळे एकंदरीतच आता पक्षातून या सगळ्या संदर्भात पुढची कारवाई कशा पद्धतीने होते, पुढची वाटचाल कशी असेल, हे सगळं पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे एकंदरीतच सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आता पक्षातूनच आव्हान देण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळतंय. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी सध्या जोडलेले आहेत. अमोलजी, आपण पाहतोय की झारखंडमधून सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान दिलं जातंय आणि सच्चिदानंद सिंह आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांची कुठेतरी जवळीक आहे असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. कुठेतरी प्रफुल्ल पटेलच हे घडवून आणताय असं म्हटलं जातंय. आता याच्या मागचा कोण मास्टर माइंड आहे हे मी सांगू शकत नाही, पण एवढं नक्की आहे की सच्चिदानंद जो आहे तो कोणालाच माहित नाही. तो झारखंड मधला आहे की उत्तराखंड मधला आहे हेही कोणाला माहित नाही. त्यांच्याकडे काय पद आहे हेही आम्हाला आता कालपासून मीडियावर माहित झालं. पण याला उचकवलंय कोणी? या झोपल्या तर काय, निवडीला किती दिवस झाले? निवडीला आता 3-4 महिने होऊन गेले. आणि राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीच्या वेळेस मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे की देशभरातून पक्षाचे जे पदाधिकारी आले होते त्यांनी एकमताने सुनेत्रा वहिनींची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली होती. दुसरी कुठलीही निवड झाली नव्हती. राष्ट्रीय कार्याध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष ह्या निवडी त्या दिवशी झाल्या नव्हत्या. त्यात एकमात्र निवड झाली होती सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून. आणि आता हा कोणीतरी सच्चिदानंद बाबा उठला आणि त्यांनी ते नोटीस त्यांच्या ऍडवायझर कडून पाठवली. त्याच्या नोटीसला उत्तर देण्याची आवश्यकता आहे असंही वाटत नाही, कारण शेवटी ही निवडणूक प्रक्रिया कायदेशीरच पार पडलेली आहे. त्यामुळे याला कोणीतरी जागवलं एवढं मात्र नक्की. फक्त कोण जागवलंय, कोणी उठवलंय, कोणी पिन दिलेली आहे, कोणी हे डॅमेज करतंय हे मला सांगता येणार नाही. पण काही गोष्टी सांगितलेल्या बऱ्या. अमोलजी, मात्र एक महत्वाचा मुद्दा, आता जसं म्हणताय की बाहेरून सुनेत्रा पवारांना विरोध होतोय, महाराष्ट्रातून अजून तरी होत नाहीये. समजा महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या एखाद्या मोठ्या नेत्यानं सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान दिलं, विरोध केला, तर राष्ट्रवादीची पुढची वाटचाल कशी असेल, पुढे पावलं कशा पद्धतीने उचलली जातील? महाराष्ट्रातून जर अशा पद्धतीने विरोध केला एकतर कोणी हिंमत करणार नाही, आणि जर कोणी हिंमत केली तर तोच पक्षात राहणार नाही, एवढं नक्की. बर, अमोलजी खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे जर महाराष्ट्रातून सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान दिलं तर त्याला पक्षात जागा नसेल असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे. एकंदरीतच आगामी काळात आता सुनेत्रा पवारांच्या या अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादी कशा पद्धतीने कारवाई करते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. सच्चिदा सिंह कोण आहे हे आम्हाला माहिती नाही असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे. पक्षातूनच मात्र सुनेत्रा पवारांच्या या अध्यक्षपदाला आव्हान देण्यात आलेलं आहे.